नमस्कार, मी सौ मयुरी नरावार. अम्मा न्यूज मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. TSPSC परीक्षा केंद्रांमध्ये CCTV कॅमेरे बसवावे. जिल्हाधिकारी सिक्ता पटनायक यांनी केंद्रांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना अनेक सूचना. KSR फाउंडेशन चालू सेवा. जीवनरक्षक रुग्णवाहिका संकटात सापडलेल्या लोकांना रुग्णालयात नेत आहे. गल्ली गल्लीमध्ये बतकम्मा उत्सव. तेलंगणाची संस्कृती प्रतिबिंबित करण्यासाठी खेळलेल्या महिला. देवी शरण नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर संपन्न झाला. आदिलाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अन्नदान. आजच्या सविस्तर बातम्या. जिल्हाधिकारी सिक्ता पटनायक यांनी सांगितले की TSPSC परीक्षा केंद्रामध्ये CC कॅमेरे आणि पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदिलाबाद शहरातील अनेक परीक्षा केंद्राची पाहणी केली. RDO रमेश राठोड यांच्यासह स्थानिक विद्यार्थी ज्युनियर कॉलेज, लिटिल स्टार हायस्कूल आणि आर्यभट्ट इंटरनॅशनल स्कूलची पाहणी करण्यात आली. ग्रुप 1च्या परीक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये उमेदवारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या असे त्यांनी सांगितले. प्रत्येक केंद्राच्या परीक्षा हॉलमध्ये CC कॅमेरे व्यवस्थित लावण्याचे आदेश दिले. ग्रुप 1 परीक्षेच्या 19 केंद्रे स्थापन करण्यात आली असून 6200 उमेदवार परीक्षेला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित केंद्रातील खोल्यांच्या क्षमतेनुसार उमेदवारांसाठी आसन क्षमतेची व्यवस्था करण्यात यावी. KSR फाउंडेशनच्या वतीने अनेक समाजसेवेचे कार्यक्रम चालू आहेत. संकटात सापडलेल्या लोकांना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी जीवनरक्षक रुग्णवाहिका उभ्या असतात. बेला मंडळातील सिरसन्ना गावातील 72 वर्षीय काडे विनायकराव यांना हृदयविकाराचा त्रास असून त्यांच्यावर आदिलाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांगल्या उपचारांसाठी त्यांना आदिलाबादहून हैदराबादच्या मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले. या प्रमाणात पीडित कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी KSR फाउंडेशन कंदी श्रीनिवास रेड्डीचे आणि त्यांच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. सेवेची वृत्ती कायम राहावी अशी त्यांची इच्छा आहे. आदिलाबाद शहरातील वार्ड क्रमांक 12 न्यू हाऊसिंग बोर्ड अंतर्गत नारायण इनक्लेअर कॉलनी येथे शारदा माता नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. बतकम्मा स्थरोळेच्या फुलांचा ढीग करून त्यांच्यासमोर खेळण्यात आले. त्यांनी DJ गाण्यावर नाचून मनोरंजन केले. पारंपरिक कपडे परिधान करून त्यांनी बतकम्मा गाण्यावर नृत्य केले. या कार्यक्रमात महोत्सव समितीचे अध्यक्ष नामपल्ली सुनील वर्मा, कोषाध्यक्ष अडे भरत, नगरसेवक जाधव पवन नाईक, कॉलनी अध्यक्ष रवींद्रचारी, उपाध्यक्ष नामपल्ली राजेंद्र, सचिव जाधव नंददेव, कंदी चक्रधर रेड्डी आणि हे सहभागी होते.
మీడియా మిత్రులకి నమస్కారం. మేము పెత్రమాస అంటే పెద్దల అమావాస్య రోజు ఇక్కడ బతుకమ్మను తవ్వుకున్నాము. ఆ రోజు నుంచి పాడ్యమి రోజు అమ్మవారిని సరస్వతి మాతను శారదాదేవిని ఇక్కడ ప్రతిష్టాపన చేసుకున్నాము. దీనికోసం మా కాలనీలో ఉన్న అన్నదమ్ములందరూ కూడా మాకు ఒకరోజు మీటింగ్ పెట్టేసి అన్ని మనం చేసుకుందాం కలిసి, కొత్త కాలనీ మన పాత కాలనీకి ధీటుగా మనం కూడా ఈ పండుగలు జరుపుకుందామని ఒకరోజు మీటింగ్ పెట్టేసి మాకు 10 రోజుల నుంచి అన్ని రకాల सहाय చేసిండ్రు, सहाय सहकाराలు అందిస్తున్నారు. आदिलाबाद जिल्हा केंद्रातील विद्यानगर श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये बतकम्मा उत्सव जोरात सुरू आहे. बतकम्मा वेगवेगळ्या फुलांचा ढीग करून त्यांच्या समोर खेळण्यात आले. पारंपरिक पेहऱ्यात महिला व युवतींनी बतकम्माच्या गाण्यावर नृत्य केले आणि त्यांना टाळ्या वाजवून मनोरंजन केले. काळातून अयोध्याला जात होते आणि आदिलाबाद जिल्हा मुख्यालयातील तिरपेली राम मंदिरात थांबले होते। ब्राह्मण समाजाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आणि पाहुणे म्हणून वागणूक दिली। त्यांच्या आशीर्वादासाठी आलेल्या भाविकांनी त्यांनी मोठा प्रतिसाद दिला।
आदिलाबादचे आमदार जोगू रामण्णा, बोधचे आमदार राठोड बापूराव, डीसीबीचे अध्यक्ष अड्डी भोजारेड्डी, सनातन हिंदू उत्सव समितीचे अध्यक्ष सचिव प्रमोद खत्री आणि गेडाम माधव यांनी त्यांची भेट घेतली. అయిన వాళ్ళ పక్కలకి వెళ్ళండి. सैडिक రండి సార్, సైడికి రండి. దూరం నుంచి నమస్కారం. आदिलाबाद शहरातील बोज्जावर मंदिरात भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 9 दिवस पूजा केल्या जाणाऱ्या आम्मा यांना भाविकांनी मोठ्या भेटवस्तू दिल्या. त्या थेटातून आज अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. येणाऱ्या भाविकांनी व वसाहतींना कोणताही त्रास न होता समिती प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली. या कार्यक्रमात मंदिर समितीचे प्रशासक वसाहतीतील भाविक सहभागी झाले होते. युनियनचे जिल्हाध्यक्ष श्रीराम नंदकुमार म्हणाले की केंद्र व राज्य सरकार आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष देत नाही आहे. बेला मंडळातील आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ते म्हणाले की बेकायदेशीर लंबाडे हटवण्याची मागणी आपण यापूर्वी अनेकदा केली आहे. जिओ क्रमांक 3 नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे. त्यांनी पिसा कायदा 1/70 लागू करण्याची मागणी केली. त्यांना आदिवासी भागात लागवड होत असल्याने पडीक जमिनींना ट्रॅक्टचे वाटप करायचे आहे. येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने लढण्यास तयार असलेल्या आदिवासींनी स्पष्ट केले आहे. అందువల్లనే ఈ రోజు నిరసన కార్యక్రమం చేపడుతున్నాం సార్. మా యొక్క డిమాండ్స్ ఉన్నాయి సార్. ముఖ్యంగా ఆదివాసీ బచావ్ లంబాడ హటావ్, ఆదివాసీ ఎస్టీ జాబితా నుంచి లంబాడలను తొలగించాలని ఏకైక డిమాండ్ సార్. మరియు ఇంకో సెకండ్ ఆదివాసులు చేస్తున్నవంటి కాల్చి చేస్తున్నవంటి కోడు భూములను పట్టనివ్వాలని
తహసీల్దార్ కార్యాలయం ముందట నిరసన చేపడుతున్నాము. ఆదివాసీ హక్కుల పోరాట సమితి తుడుందెబ్బ రాష్ట్ర కమిటీ పిలుపు మేరకు ఈరోజు నిరసన కార్యక్రమం చేపడుతున్నాము. ఎన్నో సంవత్సరాల నుంచి ఉద్యమం చేస్తూనే ఉన్నాం. కానీ ఈ కేంద్ర ప్రభుత్వాలు రాష్ట్ర ప్రభుత్వానికి ఇప్పటిదాకా మా ఆదివాసులపై ప్రేమ కానీ ఎలాంటి ప్రేమ అభిమానాలు చూపెడతలేవు. అదేవిధంగా ఈరోజు ఏకైక డిమాండ్ చట్టబద్ధత లేని లంబాడలను तोलगिंचाలని एकैक मा डिमांड। बेला मंडळ केंद्रातील महाकाली मंदिरात भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते। देवी नवरात्र निमित्त 9 दिवस विशेष पूजा करण्यात आली। उत्सवाच्या शेवटी मंदिरात समितीच्या वतीने देणगीदारांच्या सहकार्याने महाअन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बेला मंडळ केंद्रातील महाकाली मंदिराला प्राचीन इतिहास असल्याचे भाविकांनी सांगितले। ते म्हणाले की बेला मंडळ केंद्रातूनच नव्हे तर विविध गावातून लोक येऊन पूजा करतात। मंडल मध्ये हे महाकाळीचं मंदिर फार पुरातन आहे। हे जागृत देवस्थान आहे। इथं 9 दिवस आरती पूजा होते। दररोज आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो आणि त्याच्यानंतर आता हा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे। 9 दिवस खेडेपाड्याचे भूताचे लोक येतात आणि आजच्या त्या महाप्रसादाला खेडेपाड्यातल्या लोकांनी सगळं तन्मन धनानं मदत केली आहे। बेला मंडळ केंद्र येथे देवी नवरात्र उत्सव संपला। शारदा देवीच्या मूर्ती मिरवणुकीत येऊन जवळच्या तलावात विसर्जन केल्यावर या अघटितपूर्ण ही घटनेची शक्यता झाली। शोभायात्रेचा एक भाग म्हणून महिलांनी पारंपरिक कपडे परिधान करून कोलते सादर केले। साऊंड सिस्टीमच्या मध्यभागी नाचून डीजेच्या आवाजाने ते गुणगुणले। 9 दिवस त्यांनी देवी शारदे मातेची मोठ्या भाविकाने पूजा केली, अर्चना केली, उपवास पकडले व कार्यक्रम आयोजित केले। शेवटच्या दिवशी डीजेच्या नादात त्यांचे बँड मेळावे आणि नृत्य समारंभ झाला। बातमी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा ठळक बातम्या।
TSPSC परीक्षा केंद्रांमध्ये CCTV कॅमेरे बसवावे. जिल्हाधिकारी सिक्ता पटनायक यांनी केंद्रांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना अनेक सूचना. KSR फाउंडेशन चालू सेवा. जीवनरक्षक रुग्णवाहिका संकटात सापडलेल्या लोकांना रुग्णालयात नेत आहे. गल्ली गल्लीमध्ये बतकम्मा उत्सव. तेलंगणाची संस्कृती प्रतिबिंबित करण्यासाठी खेळलेल्या महिला. देवी शरण नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर संपन्न झाला. आदिलाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अन्नदान. या होत्या आजच्या बातम्या. पुढच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा अम्मा न्यूज. सत्तेसाठी जनतेसाठी. नमस्कार.